नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाळमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया पुदिनाची चटणी। तर इथे मी पुदिनाची पानं घेतलेली आहे, ते चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहे। आणि इथे हिरवी मिरची चिरलेली आहे, 5 ते 6 लसणाच्या कळी घेतलेल्या आहे आणि अर्धा लिंबू सुद्धा घेतलेला आहे, अर्धा वाटी साखर सुद्धा घेतलेली आहे। आणि तर चला आता आपण पुदिनाची चटणी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिनाची पानं घेत आहे, त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि लिंबूचा रस सुद्धा टाकून घेत आहे। तर अशा हाताच्या सहाय्याने मी इथे लिंबूचा रस टाकून घेत आहे। तर तुम्ही इथे लिंबूच्या ऐवजी दहीचा सुद्धा वापर करू शकता। पुदिनाची चटणी ही खायला एकदम टेस्टी सुद्धा लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे। तर मी इथे चवीपुरतं मीठ वापरत आहे आणि थोडीशी साखर सुद्धा वापरत आहे। 2 चम्मच साखर घेतलेली आहे मी आणि आता हे मिक्सरमधून बारीक सुद्धा करून घेत आहे। तर मी मिक्सरमधून बारीक केलेले आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपली पुदिनाची चटणी एकदम बारीक झालेली आहे आणि ही आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर मी ही चटणी आलूच्या पकोड्यासोबत खाण्यासाठी केलेली आहे। तर तुम्ही इथे इडल्यासोबत सुद्धा खाऊ शकता आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी सुद्धा लागते। बनवण्यामध्ये पण एकदम सरळ आणि सोपी रेसिपी आहे ही। तर अशाच प्रकारे आपली ही पुदिनाची चटणी तयार झालेली आहे। विदर्भाचा खादाळ या चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।